भगवान आपका भला करे, सभी मनोकामना पुरी करे. लहानपणापासून आम्ही याच पद्धतीनं अक्षय तृतीया सेलिब्रेट करत आलो आहोत. याच दिवशी पहिल्यांदा आंबा घरी यायचा आणि आमरस बनलं जायचं. पुरणपोळी तर आमच्या गावी प्रत्येक सणाला असते म्हणजे असतेच. म्हणजेच डाळ घालायचीच, डाळ शिजवायचीच, तरच तो सण हा सण वाटतो. तर त्याच पद्धतीनं मीही आज माझी अक्षय तृतीया इथे सेलिब्रेट करते आहे. आणि लास्ट गुढीपाडव्याला सुतक होतं, त्यामुळं गुढीपाडवा तर सेलिब्रेट झाला नाही आणि त्याचमुळं त्यावेळची पुरणपोळी मिस झाली. असं कोणी करतं का हो, की सणासुदीला छान अशी साडी नेसायची सोडून मी चक्क काळ्या कलरचा टॉप घालून बसली आहे. माझ्या माहेरी तर काळा कलर एरवीसुद्धा चालत नाही कोणाला आणि इथे मी सणाला घालून बसली आहे. नाही, आता मी काय करणार, पापड तळून घेणार, भज्यासाठी पण साईडला मी तयारी करून ठेवली आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि लगेचच साडी नेसणार. अगदी हलकी फुलकी एक साधी अशी माझ्याकडे साडी आहे, जी नवीनच आहे, जिचा ब्लाऊजसुद्धा तयार आहे. या निमित्तानं ती नेसूनही होईल. खरं तर लवकरच मी म्हणजे सगळ्या स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदरच नेसायला हवी होती, पण मला ना कामं उरकत नाहीत साडीमध्ये आणि असंच होतं, ज्यांना सवय नसते ना त्यांना असंच होतं. तर ही बघा, ही अशी एक हलकी फुलकी साडी आहे, जी मी सत्यनारायण क्लोथ स्टोअर वाघोली इथून विकत आणली आहे बरं का. त्यांनी मला गिफ्ट वगैरे नाही दिलेली, ही अशीच मला आवडली. या साडीवरचा हा ब्लाऊज हा नाही मला इतकासा आवडला. कसा कलर आहे ना, पण जाऊ द्या, ठीक आहे, असू द्या. आता मी ब्लाऊज स्टिच केला आहे. एकदम साधी साडी आहे, कॉटन आहे. आणि जेव्हा मेकअप नाही करायचं ना, आठवणीने फक्त लिपस्टिक लावायची, छान दिसतं. ही बारीक झाली आहे का काय हो? काय हो, मी बारीक झाली सांगा ना. पहिल्यांदा स्वतःच्या मिररमध्ये म्हणजे आमच्या बेडरूममधल्या मिररमध्ये पाहिलं, त्यानंतर प्रितिशच्या मिररमध्ये येऊन पाहिलं की खरंच मी बारीक झाली आहे का? नाही बरं का, काहीही नाही, फक्त 1 किलो वजन कमी झालेलं आहे माझं. सकाळी सकाळी देवपूजा तर झाली होती, पण देवासाठी फुलच शिल्लक नव्हती, म्हणून मी आहोंना आता मार्केटला पाठवलं होतं. काय गरम होते ना हो, किती उन्हाळा आहे बाहेर. म्हटलं एकदाच आठवणीनं सगळ्या गोष्टी घेऊन या. जसं की आंबेसुद्धा आणायचे बाकी होते, तर आंबे, देवासाठी फुलं आणि अजून काही दुसरी फुलं अहो घेऊन आलेत आणि लगेच त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी बसलेत. मी काय केलं होतं, आज उठल्या उठल्यानं सगळे प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतले होते, अगदी घासून वगैरे, आणि तोच सारा पसारा विंडोमध्ये मी ठेवला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल साईडला. तर आहोने आणलेलाही तिथेच ठेवला आहे. तर आता हाही मला पसारा आवरायचा आहे. कोणत्याही सणासुदीला थोडी जास्तीची साफसफाई असेल ना घरामध्ये, मस्त वाटतं ना, अगदी प्रसन्न. तसंच काहीसं हे वातावरण केलं होतं मी आत्ता. काल मी आहोंना बोलले होते की उद्या पहाटे लवकर उठायचं आपण, मी अर्धा पोळ्यांचा स्वयंपाक करेन आणि लगेचच आपण दोघं मिळून मोशी मार्केटला जाऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप सारे आंबे, फुलं सगळं काही आणता येईल. आणि मी सुट्टी आहे म्हणून ॲज युज्युअल लेट उठलेली आहे. असंच असतं. अहो मला बोलले की तू असंच फसवते, मला माहिती होतं, काल रात्रीच माहिती होतं की तू फक्त म्हणते पण उठणार नाहीस, मलाच जावं लागणार. तर मी घरातली सगळी कामं आवरेपर्यंत हे बघा इतकं सारं अहो घेऊन आले आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणलेत. याच वर्षी थोडा लेट आंबा आमच्याकडे आलेला आहे. त्यांनी हापूसही आणला आहे, केशरही आणलं आहे आणि बदाम आंबाही आणला आहे. आणि माझी आवडती कलिंगड, मी हल्ली कलिंगड खूप खाते. आंबा खायला ना खरं सांगू थोडीशी भीती वाटते. आंबा तर माझा खूप आवडीचा आहे, पण वेट वाढेल की काय याची भीती वाटते. हां, असं नाही आहे पण की मी आंबा नाही खाणार, खाणार. मी ओरिजिनल आंबा खाणार, फक्त साखर टाकलेला जो रस असतो म्हणजेच आमरस असतो तो नाही खाणार, कारण त्याने खरं वेट वाढणार आहे. ओरिजिनल आंब्याने मला नाही वाटत इतकं वाढेल म्हणून. तर चला आता आंबे मी पाण्यात ठेवून देणार आहे अर्धा तास आणि त्यानंतर आहो बनवतील आमरस. बाकीची सगळी कामं मी, पण आमरस हे आहोंच्याकडे, कारण मला इतकं मनापासून नाही आवडत आमरस. ही फुलं ॲज इट इज मोठ्या देठांसकट एखाद्या मोठ्या फ्लॉवर पॉटमध्ये मी ठेवू शकले असते, पण तो काढायचा कंटाळा, म्हणून जो समोर होता किचनमध्ये त्यामध्येच ठेवायला गेले. तर बघा मी काय उद्योग करून ठेवला आहे.
कट करत करत खूप सारे देठ कट करून टाकले. तरी बरं एवढी तरी देठं राहिली, नाही तर सगळे पैसे वाया गेले असते. आणि एक तर ही फुलं किती महाग असतात हो. पण हे भारी आहे ना आपलं, की तरी बरं हा मंत्रच एकदम भारी आहे. म्हणजे आपल्याला हवी तशी एखादी घटना घडली नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं, की आपण लगेच त्याला तरी बरंचं लेबल लावतं. तरी बरं. आणि तुम्हाला माहिती आहे, या तरी बरंवरती एक छानसा लेख आहे, जो मुक्ता पुणतांबेकर यांनी लिहिलेला आहे. त्या बोलतात की एकदा आम्ही पिकनिकला निघालो असताना घरापासून 1 किलोमीटर गेल्यावर आमची गाडी बंद पडली. गाडी ढकलून बाजूला लावून चालत घरी जावं लागलं. त्यावेळी चिडून वैतागून परिस्थिती काहीच बदलणार नव्हती. त्यामुळे आम्ही विचार केला, तरी बरं घराच्या जवळच गाडी बंद पडली, तिकडे जाऊन बंद पडली असती तर काय केलं असतं बरं. आपण ही कित्येक वेळा हे वापरलेलं आहे. तरी बरं पाऊस थांबलाय, नाहीतर भिजत यावं लागलं असतं. तरी बरं जरा डान्सच्या निमित्ताने का होईना हल्ली माझा व्यायाम होतोय. तरी बरं. म्हणूनच त्या घटनेतल्या चांगल्या गोष्टी शोधून काढता येतात व त्याही परिस्थितीला आपल्याला आनंदी बनवता येतं आणि त्यातला आनंद घेता येतो. आज तुळशीपत्र ठेवलंय आठवणी. पहिलं देवाला दाखवा. हो. मी लग्न झाल्यापासून अक्षय तृतीया याच पद्धतीनं सेलिब्रेट करते. माझ्याकडे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे, त्यांना अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतर मग आम्ही जेवण करणार. जेवणानंतर थोडासा आरामही झाला. डान्स शूट करू की नको अशी आज माझी द्विधा मनस्थिती होती, कारण प्रॅक्टिस झाली नव्हती. तशामध्येच उठले अचानक आणि ड्रेस इस्त्री करायला घेतला. म्हटलं नाही, करूयाच आपण शूट. आजचा डान्स आम्ही गार्डनमध्ये जाऊन करायचा ठरवला होता, पण आजच्या डान्सला ना खरं तर मी खूप काही मेहनत घेतलेली नाही आहे. साधा डान्स आहे, त्यामुळे प्रॅक्टिस खूप कमी केली आहे आणि गेलेल्या आठवड्यामध्ये मी खूप बिझी होते, त्यामुळे व्लॉगसुद्धा खूप कमी आलेत. आणि आत्ता इतकं गरम होतंय की काय सांगू मी तुम्हाला, या केसांचं काय करू आणि तेही कळत नाही आहे. पण अहो, तुम्हाला असं वाटतंय का माझे केस दाट झालेत? केस माझे दाट झालेत पूर्वीपेक्षा. तर हा सगळा मला असा परिणाम वाटते प्रोटीनचा आहे. गेली महिनाभर मी प्रोटीन घेतेय, तर माझे केस गळत नाहीत बिलकुल. आणि नवीन केस पण उगवतात का मग? उगवत तर असतातच. मुळात माझ्या केसांना वाढ पण खूप आहे. पण सध्या हे आज धुतलेत ना सकाळी अक्षय तृतीयामुळं, तर अवतार हा असा आहे केसांचा. काहीही याला लावलेलं नाहीये, जस्ट शॅम्पू केलेला आहे. तर कसं बांधू काहीच समजत नाहीये. नाही, तुम्ही सांगा ना काय करू. हा, काही असं एका साईडला सोडून असं एका साईडला क्लिप लावू, काहीच कळत नाहीये. माझी कुर्ती, वाव, व्हाईट कलर कसला गोड दिसतो ना. माझ्या आहोंचा फेवरेट कलर आहे हा व्हाईट. आणखी ही मी जंगली महाराज रोडवरून घेतली आहे ना हो, लखनौ हाऊसमधून. द लखनौ चिकनकारी हाऊस ऑफ चिकनकारी, तिथून. आणि चिकनकारीचीच पॅन्ट पण आहे याला, हे बघा, चिकनकारीचीच पॅन्ट आहे ही. तर ही पॅन्ट मात्र मी आय थिंक लाईफस्टाईलची आहे ही, आणि प्युअर आहे, चांगली आहे. ऑनलाईन मागवली होती मी. तर चला, हे असं काहीसं गेटअप केलेलं आहे. अहो, हे लूज आहे, खाली आहे, हे थोडंसं वर करून द्या, थोडंसं करून द्या, थोडंसं. मला स्ट्रेट नाही करायचे, स्ट्रेट हिट द्यायला लागते, हिट नाही द्यायची. मी हल्ली टाळती हिट देणं. इथं आलं की बरं वाटते, हवा येते. असं बांधलंय, ठीक आहे. करायचं बिहाइंड द सीन्स. एक पहिला एक नाही, मला असं प्रॅक्टिस झालेली नाहीये ना, तर बऱ्यापैकी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. चालेल. म्हणजे 2-3 वेळा जास्तीत जास्त. इझी आहे डान्स, एवढं काय आवडत नाही. पहिला प्रॅक्टिस वाला शूट करूया. ओके. हे बघ, खूप छान. एकदा. ऐक ना, जर एवढं जर लिव्हर दुखत दुखतंय असेल माझं. ना, तर कशाला आपणाला काही आवड मिळणार आहे का? थोड्या वेळ असं पकडून ठेवलं ना की ते थांबते दुखायचं. लिव्हर दुखतंय आता. काही जणांना आश्चर्य वाटेल की हिचं लिव्हर दुखतंय, हिला कसं माहिती. तर मी ना लहान असताना 2री-3रीला पडली आहे. रोड साईडला खडक असतात दगडी, जे पूर्वी असे कट करून ठेवले जायचे
अशी ठोकून ठोकून ते असे रस्ता करायला, तर तो घुसलाय आणि त्याची ट्रीटमेंट झाली आहे. तर लिव्हरला सूज होती त्यावेळेला, 2 वर्ष तिथे ट्रीटमेंट पण झाली आहे त्याची. त्यामुळं खूप असं हेवी रनिंग केलं, असं खूप रनिंग केलं आणि असं आता याची अशी मुवमेंट आहे ना, हे हलते, तर त्यामुळे ते लिव्हर दुखते. पण एकदा करूया लास्ट. ठीक आहे. एकच स्टेप मला आवडलेली नाहीये, ती पुन्हा करूया. ओके. सकाळी सकाळी दो पूजा हुआ ना, हा क्या एक कुबेर देव का हुआ और एक इधर लक्ष्मी नारायण और शंकर मोचन का। ये कौन सा पूजा है? ये कुबेर। कुबेर का. हम्म। ओके. आज के दिन करते हैं क्या? हाँ, अक्षय तृतीया अक्षय। पे। और वो उस टाइम पे प्लूटो और कौन से टाइम पे? धनतेरस के पहले। अरे हाँ, आज हनुमान जी का भी करते हैं क्या? नहीं, तो हनुमान जी का जो हम नया लाया था मूर्ति हाँ. बिठाना है, इसलिए पूजा कर वाव, अच्छा है, सुंदर है. पहले मेरे पास वो था, वो हनुमान जी का है। कौन सा? ये